मोजू तरी कशी उच्च तुझ्या कर्तृत्वाची. तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची, माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, देवदूतही नव्हतास. तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास, खरा महामानव होतास. सर्वांना नमस्कार. माझे नाव जान्हवी इंदल जाधव आहे. मी तुमच्या समोर एक भाषण साजरा करणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षक वृंद आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज मी तुमच्या समोर भारताचे महान समाज सुधारक, संविधानाचे शिल्पकार आणि ज्ञानाचे उपासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सांगण्यासाठी उभे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो. त्यांनी समाजातील अन्याय, अस्पृश्यता आणि भेदभाव विरुद्ध आयुष्यभर लढा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे मुख्य शिल्पकार होते. त्यांनी सर्व नागरिकांना समान हक्क मिळावेत यासाठी संविधान तयार केले. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी अर्पण केले. त्यांच्या या कार्यामुळे लाखो लोकांचे जीवन बदलले. मित्रांनो, आपणही त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून शिक्षण घ्यावे, प्रामाणिकपणे काम करावे आणि समाजासाठी काहीतरी चांगले करावे, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो, महान लोकांचा मार्ग अनुसरला तरच आपण काहीतरी बनवू शकतो. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच काय, 1000 जन्म घेतले तरी पण बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. न विचारू कोणी त्यांची जात, न विचारू कोणी त्यांची जात. ज्यांनी बदलली काळोख्यात रात, ज्यांनी बदलली काळोख्यात रात. ज्ञानाचा दीप तेवत ठेवला, अन्यायावर क्रांतीचा वादा केला. शब्दात त्यांची तलवार होती, संविधान बनवणे ही शौर्यकथा होती.